नमस्कार, मी आकाश शेलार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारत चॅनलवर स्वागत करतोय। आज आपण सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी अनंत सरवदे सर यांच्याकडे आलो आहोत। एकूणच त्यांच्याकडून आंबेडकरी विचार, त्याचबरोबर नव्या पिढीने, विशेषतः स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पिढीने संपूर्ण प्रशासकीय सेवेकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे आणि या प्रशासकीय सेवेला संविधानिक नीतिमूल्याची जोड कशा पद्धतीने दिली पाहिजे, याच बाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर सर, तुमचं प्रबुद्ध भारतवर मनपूर्वक स्वागत। सर्वप्रथम प्रबुद्ध भारतच्या सर्व टीमचे मी मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना जय भीम। सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्यावरती बाबासाहेबांचा प्रभाव कसा आणि कशा पद्धतीने पडत गेला? माझ्यावरती 1977 साली मी सर्वप्रथम दलित योग आघाडीमध्ये केज तालुका, बीड जिल्ह्यामध्ये केज तालुका आहे, तिथे औरंगाबादचे प्रकाश शिरसट यांनी एक बैठक बोलावली आणि तिथे नालंदा विद्यालयाचे जे संस्थापक आणि हेडमास्टर होते श्यामराव थोरात यांनी काढलेली हायस्कूल नालंदा विद्यालय, तिथे सर्वप्रथम बैठक घेतली आणि गायरान जमीन अतिक्रमणाच्या अनुषंगाने तिथे सर्वप्रथम माझी केज तालुका दलित वाडीचा त्यावेळेस संयोजक असं पद असायचं, अध्यक्ष वगैरे असं काही वादासाठी नव्हे, तर संयोजक, तालुका संयोजक हे एकच पद असायचं। त्या तालुका संयोजकाच्या पदाच्या संदर्भाने माझी निवड केज तालुक्याचा अध्यक्ष म्हणून झाली। ही माझी सुरुवात। आणि सर, तुम्ही हे जे प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही प्रदीर्घ अनुभव तुमचा आहे प्रशासकीय सेवेचा, तर या सेवेमध्ये काम करत असताना बाबासाहेबांचे विचार म्हणजे आंबेडकरी विचार आणि त्याचबरोबर संविधानिक मूल्य हे जपणं किती आव्हानात्मक असते, काय सांगाल? खरं म्हणजे ज्याच्या त्याच्या प्रकृतीवरती आणि ज्याच्या त्याच्या त्या आवडीवरती हा विषय अवलंबून आहे। मला असं वाटतं की ज्यांना मुळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीबद्दल ज्याला आपुलकी आहे, आस्था आहे, तो माणूस जेव्हा प्रशासकीय सेवेत येतो त्यावेळेस त्याला असं आव्हानात्मक असं काही नाही वाटत, कारण त्याला बाबासाहेबांच्या शिकवणुकीप्रमाणे, टीचिंग प्रमाणे आपल्यावरती जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं परिपूर्णता करण्यासाठी तो मनापासून काम करतो। मग ते सामान्य माणसं असतील, विशेषतः सामान्य माणसासाठीच काम करायचं असतं, तर ते काय आवड नाही, माझ्यासाठी कधीच आवड गेली नाही हे काम करण्यासाठी। कारण मी सुरुवातीपासून नोकरीच्या अगोदरपासूनचा माझा जो संपर्क होता तो आंबेडकरी चळवळ म्हणजे दलित युवक आघाडी या संघटनेशी होता, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे। आणि मग 1981-82 ला ही दलित युवक आघाडी काळाच्या संकेताप्रमाणे किंवा काळाच्या गरजेप्रमाणे प्राध्यापक माधव मोरे, प्राध्यापक S.K. जोगदंड सर, प्राध्यापक प्रकाश शिरसट, प्राध्यापक S.K. गायकवाड, अविनाश डोळस ही जी दिग्गज मंडळी होती, सुमारे 275 क्वालिफाईड विद्यार्थ्यांच्या सोबत ही संघटना आम्ही म्हणजे श्यामराव थोरात असतील किंवा विशेषतः प्राध्यापक माधव मोरे असतील, या लोकांनी इथे बाळासाहेबांच्या पाठीमागे सर्वप्रथम ही संघटना मध्ये विलीन केली। आता तुम्ही संघटना सांगितली, आता तुम्ही आधीच युवक असताना संघटनेत काम केलं, पण प्रशासकीय सेवेकडे कसं वळला? प्रशासकीय सेवेमध्ये मी थेट MPSC मार्फत आलेलो नाहीये, हे वास्तव सांगितलं गेलं पाहिजे। कारण सुरुवातीला माझी प्रशासकीय महसूल खात्यामध्ये सुरुवातीला मी वर्ग 3 पासूनच गेलो, बराच काळ माझा वर्ग 3 मध्ये गेला, नंतर नायब तहसीलदार आणि नंतर तहसीलदारपदी माझी बढती झाली। सर, तुम्ही तुमच्या या सेवा काळामध्ये असं एखादी गोष्ट आठवते का की त्यासाठी तुम्ही सामाजिक न्यायासाठी आणि संविधानिक मूल्यांसाठी ठाम भूमिका घेतली अधिकारी म्हणून? होय, असं एकच नाही तर अनेक प्रकरणामध्ये आम्हाला हे प्रामुख्याने सांगता येईल। मी जेव्हा वडवणी तालुक्याला तहसीलदार होतो त्यावेळेचा एक तुम्हाला वास्तववादी किस्सा सांगतो की वडवणी पासून एक 4 किलोमीटर अंतरावरती एक लमान तांडा होता आणि तेथील त्या गावच्या काही लोकांनी त्या लमान तांड्याच्या भोवती असं एक
चर खोदला हं. आणि अन्याय करण्याच्या दृष्टिकोन त्यांचं अन्न पाणी वगैरे सगळं बंद झालं. हं. जेव्हा ही मला बातमी समजली त्यावेळेस मी माझे तलाठी, माझे मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांना घेऊन गेलो आणि त्या गावातल्या लोकांची बैठक घेतली. हं. त्या लोकांना धीर दिला, आश्रय दिला आणि त्यांना असं वाटलं की त्यांचे एवढे काही हे झालं, एवढे खुश झाले लोक ते की ते म्हणले साहेब आमच्यावरती अशा प्रकारचे हल्ला होत होते, आमच्या शेतीवरती जनावर लोक घालायचे, ते तुम्ही आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने विश्वासपूर्वक आम्हाला वागणूक दिली आणि प्रभावीपणे तुम्ही काम केलं. असे अधिकारी आतापर्यंत आम्हाला कधी भेटलेच नाहीत असं त्यांचं प्रामाणिकपणे मत होतं. मी त्यांना म्हणालो असं उपकार वगैरेची अशी भाषा नाही आहे, कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेली माणसं आहोत आणि म्हणून शेवटच्या लोकांपर्यंत जर त्या अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून द्यायची जबाबदारी ही बाबासाहेबांनी आमच्या खांद्यावरती दिलेली आहे. ती आम्ही परिपूर्ण करत आहोत, याच्यात विशेष काही नाही. हा एक मुद्दा. दुसरा भाग असा की माझ्या तालुक्यामध्ये गायरान जमिनीवरती अतिक्रमण करणारं जवळपास 110 एकर गायरान जमिनीवरती एक प्रकरण होतं. गेली अनेक वर्षापासून तिथे त्या जमिनीचे पट्टे वगैरे मिळाले नव्हते. आता नोकरीच्या पूर्वी मी शासकीय गायरान जमिनीवरचं अतिक्रमण हा दलित वाडीचा मुख्य कार्यक्रम, म्हणजे समाजाला आर्थिकदृष्ट्या कसं बनवायचं, तर अशा पद्धतीनं हा कार्यक्रम असल्यामुळे शासकीय सेवेत जेव्हा मी प्रवेश केला त्यावेळी देखील तीच कामं माझ्या समोर जर येत असतील तर मी त्याला प्राधान्य देणारच. आणि म्हणून तिथल्या जमिनीची मोजणी प्रत्यक्ष मी त्या शेतामध्ये जाऊन बाज टाकली. TLRचे लोक घेतले, जमिनी एकत्रीकरणाचे मोजणीचे लोक असतात ना, त्यांना बोलावून समक्ष घेतलं आणि 2 दिवस तिथं जमिनीची मोजणी करून त्याच्या लोकांना मी जमिनीचे पट्टे, ताबे, सातबार असे दिले. आता तुम्ही काम करत असताना शासकीय सेवेमध्ये देखील जातीवाद पाळला जातो का आणि तो कशा स्वरूपाचा असतो, याबद्दल काय सांगा तुमच्या सेवा काळात? होय, नक्कीच शासकीय सेवेमध्ये जात पाळली जाते. इव्हन जर आपली बदली जर कुठं असते, मी माझ्या एका काव्यामध्ये म्हटलं त्या गीतामध्ये की मी इथेच असतो, माझी जात पुढे पळाली. मी इथेच असतो, माझी जात पुढे पळाली. एखादा अधिकारी किंवा एखादा प्रशासकीय क्षेत्रातला चांगला मोठा पदावरला तालुक्यातला असेल किंवा जिल्ह्यातला अधिकारी असेल, तो येण्याच्या पूर्वीच, रुजू होण्याच्या पूर्वी त्याची जात इथं आलेली असते. हे एक वास्तव आहे, जातीचं वास्तव. आणि मग त्या अनुषंगाने जेव्हा आपण प्रत्यक्ष काम करतो त्यावेळेस आपल्याकडे पाण्याचा जरी वेगळा दृष्टिकोन असला लोकांचा, तरी आपण तो दृष्टिकोन लोकांचा आपल्या कामाच्या गुणवत्तेने आपण बदलला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. आणि जेव्हा आपण हे असं कराल तर मला असं वाटतं हे जरी आव्हान असेल तरी ज्यांना मुळातच काम करण्याची आवड वाटते किंवा मुळातून फ्रॉम दी बॉटम ऑफ द हार्ट ज्यांना काम करण्याची इच्छा असते, त्यांच्यासाठी अजिबात अवघड नाहीये. आणि तुमच्या माझ्यासाठी सांगतो, जिथे मी जाईन, म्हणजे बीडमधल्या गेवराईत असेल किंवा पाटोदा असेल किंवा शिरूर असेल किंवा प्रॉपर बीड तहसीलला असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात असेल, मला कधीही अडचण आलेली नाही, कारण माझा सकारात्मक दृष्टिकोन असायचा. आणि त्याच्यामुळे मला हे माहिती होतं की एखादा बौद्धाचा अधिकारी किंवा कर्मचारी त्यांना काम करणं अत्यंत अवघड असतं, परंतु इतर लोकांचे देखील आपण काम अत्यंत प्रामाणिकपणे केले पाहिजेत. लोकांना असं वाटलं पाहिजे नाही, ही बौद्धाचे अधिकारी, बौद्धाचे कर्मचारी हे खरंच चांगले असतात, ते आपलं काम करतात, जे की आपल्या समूहाचे, आपल्या ज्ञातीचे असून सुद्धा ते करत नाहीत. तर ही जबाबदारी आपल्यावर अवलंबून असते. सर, आता मध्यंतरी आरक्षणावरून महाराष्ट्राचं, देशाचं राजकारण सतत पेटत आहे आणि त्याच्यावरून अनेक समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. परंतु तुम्ही एक आंबेडकरवादी अधिकारी म्हणून आरक्षण व्यवस्थेकडे कशा पद्धतीनं पाहता? खरं म्हणजे आरक्षणाचा अर्थ बऱ्याच लोकांना आणखी समजलेला नाही. मी कधी कधी म्हणत असतो की
तुम्ही मला आरक्षणाच्या विरुद्ध बोलत जा, हं, म्हणजे नेमकं आरक्षण काय आहे हं, हे तुम्हाला समजून सांगेन. माझे बरेचसे मित्र मराठा बहुजन आहेत, हं, ब्राह्मण आहेत हं, किंवा अनेक जातीमधले आहेत. जेव्हा त्यांच्यासमोर ही आरक्षणाची बाजू मांडतो मी हं, की आरक्षण म्हणजे काय, हं, त्यामध्ये मी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेलं उदाहरण हं. घोड्यांचं हो. ते मी सांगत असतो. आणि जेव्हा आपण सांगूया की आरक्षण म्हणजे हे तुमचं काय करून आम्हाला मिळवायचं नाहीये, हं, तुमचं तुमच्याकडे ठेवायचं बरोबर. आणि आमचं आमच्याकडे तर ठेवायचं. हं, परंतु या मनोवादी व्यवस्थेनं, हं, या सामाजिक विषमतावादी परिस्थितीनं आरक्षणाचा लोकांना एवढा गैरअर्थ घेतात. हं, आता उदाहरण तुम्हाला मी सांगतो. आम्ही सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला असतो. हं, बरेचसे लोक सहजपणे असं म्हणतात, काय हो आरक्षण बंद केलं पाहिजे. हं, मी म्हटलं हो, आरक्षण बंद केलं पाहिजे. हं, मग पुढे म्हणतात ते नाही नाही, ते 10 वर्षाची बाबासाहेबांनी ठेवलं होतं. हं, मी म्हटलं हो, तुमचं खरं आहे, पण मला एक सांगा, मी त्यांना प्रतिप्रश्न करतो की हे 10 वर्षाची कालमर्यादा भारतीय संविधानामध्ये कुठं आहे ते जरा मला सांगाल का? बरोबर. मग आणि माझा माहिती. माझा पुढचा प्रश्न असतो की तुम्ही भारतीय संविधान हं, पाहिलं का, हं, किमान मुखपृष्ठ तरी पाहिले का, हं, आणि जर पाहिलं असेल तर त्याच्यातली प्रिॲम्बल हं, वाचले का? हं, समोर उत्तर ते नाही. आणि मग जेव्हा मी सर्वे केला इथे पुण्यामध्ये, 700 लोकांच्या पैकी फक्त 7 ते 10 लोक असं म्हणाले हं, की फक्त आम्ही संविधानाचं पुस्तक पाहिलेलं आहे हं, आणि परिशिष्ट जे त्याला आपण प्रेमल म्हणतो ना, हो. ते वाचलेलं आहे. हं, म्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा ही माणसं संविधान वाचत नाही हं, त्यावेळी संविधानाचा आरक्षणाचा कालमर्यादा हं, हे देखील त्यांना माहित नसतं. बरोबर. म्हणजे एकंदरीत लोकांना असं वाटतंय की बाबासाहेबांना ठेवलेलं 10 वर्ष आरक्षण हे लोक असं विनाकारण खातायत, खाताय. हो. पण त्यांना माहित नाही हं, की पॉलिटिकल रिझर्वेशन हं, काय आहे हं, आणि सोशल रिझर्वेशन सामाजिक आरक्षण काय आहे. आहे. म्हणून त्यांना प्रतिप्रश्न विचारतो की बाबा रे, तुम्ही संविधान जर पाहत नाही, हं, आरक्षणाचे प्रकार जर तुम्हाला कळत नाहीत, हं, तर साहजिकच आहे तुमचं वाचन नाही बरोबर. आणि तुम्ही बाबासाहेब अजून समजून घेतले नाही. हो. आणि म्हणून आरक्षणाच्या बद्दलचा जो समज आहे हं, जसा ग्रामीण भागातल्या सामान्य लोकांचा आहे, हं, जर आपण म्हणतो की वेगवेगळ्या शब्दानं हे जावईच आहेत, अमुकच आहेत, हो. त्यांना काय फुकटच मिळतंय, हो. असा अनेक लोकांचा, क्वालिफाईड लोकांचा देखील समज असा आहे. त्याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये संविधान वाचनकर्त्यांची संख्या अत्यंत कमी आहे. हं, म्हणजे जेव्हा मी 7 ते 10 लोकांचा सर्वे करतो हं, त्यावेळेस फक्त 7 ते 10च लोक निघतात की मी भारताचं संविधान पाहिलेलं आहे. बरोबर. म्हणजे इथे बाबासाहेबांच्या संविधानाची गरज प्रत्येक माणसाला अनेक समज आणि गैरसमज हं, दूर होण्यासाठी हं, इतकी गरज आहे, बरोबर. पण लोक वाचत नाहीत. हं, आणि म्हणून एकंदरीत आरक्षणाच्या बद्दल जसं बाबासाहेबाला या देशातल्या भारतातल्या लोकांनी समजून घेतलं नाही, हं, तसंच आरक्षण नावाचा काय प्रकार आहे हं. ते देखील माणसं समजून घेत नाहीत. सरांनी आरक्षणाच्या बाबत अतिशय महत्वाची माहिती सांगितली. संविधान फक्त पाहायचं नसतं, तर संविधान वाचावं लागतं आणि त्यातली जे मूल्य आहेत ते आत्मसात करावं लागतात, असं महत्वपूर्ण सरांनी सांगितलं. महत्वाची बाब. सर, दुसरा प्रश्न असा आहे की आज लाखो तरुण स्पर्धा परीक्षा करतात आणि भारत हा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं. तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू शकता, म्हणजे काय सांगाल की एक अधिकारी म्हणून? माझं आंबेडकरी विद्यार्थ्यांना किंवा एकंदरीत SC ST ओबीसीच्या MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा UPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांना माझं नेहमीच सांगणं असतं हं, की खऱ्या अर्थानं जर तुम्हाला समाजाची सेवा करायची असेल, हं, कारण केवळ प्रशासकीय सेवा म्हणजे आपलं जी बांधिलकी असते, सामाजिक बांधिलकी, हो, ही प्रशासनाशी म्हणजे जनतेशी असायला पाहिजे आणि ती असं अपेक्षित आहे. बरोबर. तर मी अनेक लोकांना सांगतो. हं, इव्हन मी जेव्हा ग्रामीण भागात दौऱ्याला जायचो हं,
त्यावेळेस काही लोक लिंबाच्या झाडाखाली, बाबळीच्या झाडाखाली विद्यार्थी ग्रामीण भागातील पुस्तकं वाचत बसले असायचे. मी त्यांना गाडी थांबवायचो आणि त्यांना विचारायचो, अरे बाबा तू काय वाचतो? तर सर मी MPSC करतोय. आणि जेव्हा असे कोणी विद्यार्थी भेटतील ना, त्यावेळेस त्यांचा पूर्ण नाव गाव पत्ता विचारतो आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, तुला पुण्याला जाता येईल का, तुला काय अडचण आहे का, अशा प्रकारचं मार्गदर्शन करतो. कारण मार्गदर्शन करतो याचा अर्थ मी फार एक्सपर्ट आहे अशातला भाग नाही आहे. पण लोकांच्या समोर एका लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरणारा अधिकारी, याच्या भोवती असणारं हे सगळं वलय, याची निर्मिती त्याच्या डोक्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. या अपेक्षा मुद्दाम म्हणून मी ती गाडी थांबवून त्याला ते प्रोत्साहित करतो. जर अशाच प्रकारे तू जर अभ्यास केलास तर तुला अशाच प्रकारच्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये महत्वाच्या प्रशासकीय पदावर तुला बसता येईल आणि तुला तुझंही आर्थिकदृष्ट्या तू संपन्न होशील आणि जनतेची सेवा करण्याची एक संधी ही प्रशासकीय दृष्टिकोनातून मला उपलब्ध होऊ शकते. अत्यंत सोप्या पद्धतीने मांडणी करतो मी. सर, बाबासाहेबांनी आंबेडकरी चळवळ सुरू केली, म्हणजे बाबासाहेबांनी चळवळीचा पाया लावला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, ही जी आंबेडकरी चळवळीची जी परंपरा आहे आणि ही परंपरा, तर या परंपरेला धरून आंबेडकरी चळवळीने कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे? हे पहा, आपण सध्या राज्यातल्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर कितीतरी संघटना आपापल्या सोयीसाठी रावट्या म्हणून उभ्या केलेल्या आहेत. परंतु काय होतं, आणि विशेषतः जेव्हा इलेक्शन येतं ना, निवडणुका येतात ना, त्यावेळेस अनेक संघटना अध्यक्ष निर्माण होतात, आपापले रावटे तयार करतात आणि स्वतःला माझी किंमत करा, मी मार्केटमध्ये उभा आहे, अशा पद्धतीच्या त्यांच्या संघटनातून बातम्या असतात. अर्थात मला हा टीकेचा भाग नाही आहे, परंतु त्याच्यातून निष्पन्न काय होतंय, आपले प्रतिनिधी पंचायत समितीपासून जिल्हा परिषद पासून ते विधानसभा आणि लोकसभेपर्यंत जातात का जात नाही? आणखीनही लोकांना मतांचं मूल्य कळलेलं नाही. आणि म्हणून जोपर्यंत आपण वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी आपण समर्थपणे उभा राहणार नाहीत, कारण तेच एक असं नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये, की समाजाला सर्व प्रकारचा न्याय, ज्याला सामाजिक न्याय असूया म्हणूया, किंवा ज्याला आर्थिक न्याय असूया, किंवा राजनैतिक रिझल्ट असू द्या, हे फक्त बाबासाहेबाचे नातू म्हणून फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकरच देऊ शकतात. कारण तेच असं नेतृत्व आहे की समाजातले लोक एरवी कदाचित त्यांना गरज भासत नसेल, परंतु जेव्हा अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात त्यावेळेस मात्र शेवटचे असतात बाळासाहेब आंबेडकर. आणि म्हणून मग जेव्हा जिथे बाळासाहेब येतील ना, तिथे प्रशासन असेल किंवा शासन असेल किंवा आणखी कुठल्याही प्रकारच्या शक्ती असतील, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की जर आम्ही प्रत्येक अन्याय अत्याचाराच्या संदर्भाने जेव्हा आम्हाला बाळासाहेबांची आठवण होते, त्यावेळेस आम्हाला म्हणजे प्रत्येक या समाजातल्या माणसाला, पीडितांना, वंचितांना आम्हाला एरवी मतदानाच्या वेळेस जरा कमी आठवण होते बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीची. हे अत्यंत दुर्दैव मानलं लागेल, परंतु तरी सुद्धा आता फरक पडलाय. जसं आता महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये 104 नगरसेवक निवडून आणणं किंवा 3 ते 4 नगराध्यक्षचे नगराध्यक्ष पद त्याच्याकडे येणं, लोक हळूहळू आता बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही या निर्णयापर्यंत येऊन ठेपलेले आहे. सर, आता लास्ट शेवटचा प्रश्न, आता एका महिन्यात जयंती सुद्धा येते बाबासाहेबांची, तर बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून या अभ्यास करणाऱ्या तरुणांना संदेश काय द्या? केवळ अभ्यास करणाऱ्या तरुणासाठीच नव्हे तर आंबेडकर जयंती साजरी करणाऱ्या सगळ्या लोकांना माझी अनेक दिवसापासूनची आमची हे आहे. जनरली काय होतं
की बाबासाहेब जयंती आली हं, की अत्यंत उत्साहानं, अत्यंत त्यांचा आनंद द्विगुणित होऊन हं, विद्यार्थी असतील हं, किंवा तरुण असेल किंवा एकंदरीत सर्व समाज असेल, हं, बौद्ध समाज असेल, तो थोडंसं बाबासाहेबाचं तत्वज्ञान वाचण्यापेक्षा, त्याची शिकवण वाचण्यापेक्षा डीजे लावणं हं, किंवा अन्य प्रकारे ज्या नको त्या गोष्टी ज्या आहेत ना हं, त्या जयंतीमध्ये होत आहेत. हं, हल्ली हे प्रमाण वाढते आहे हं, आणि हे असं वाढलेलं प्रमाण हं. निश्चित चाललं नाही. तर माझं नेहमी मी सांगत असतो की जयंतीच्या ऐवजी हं. जयंती तर केली पाहिजेच, बरोबर. कारण बाबासाहेब म्हणजे आपले बाप आहेत सर्वांचे, हो, जीव की प्राण आहेत, त्यांच्यामुळेच आपण इथे आहोत, हो. त्यांच्यामुळे सर्व काही आहे. हं, परंतु बाबासाहेबांना डीजे मध्ये बघण्यापेक्षा, हं, बाबासाहेबांना डोक्यावर घेण्यापेक्षा हं, बाबासाहेबांना डोक्यामध्ये घेतलेलं बरं आहे. हं. तरच त्याच्यामध्ये आपली प्रगती आहे, आपला विकास आहे. आणि म्हणून मी सांगत असतो हं, किमान बाबासाहेबांच्या जे स्वतःच्या हस्तलेखातले जे पुस्तकं आहेत हं. किंवा बाबासाहेब लिहिलेली जी पुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत, हं. त्याच्यापैकी किमान किमान 5 तर ग्रंथ वाचा. बरोबर. त्याला बुद्धांनीच धम्म असेल, हं, हं? किंवा क्रांती आणि प्रतिक्रांती असेल, किंवा थॉट्स ऑन पाकिस्तान असेल, हो, किंवा द प्रॉब्लेम ऑफ रुपीज असेल, बरोबर. किंवा ज्याच्यामुळे एकंदरीत समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तनाचं जर द अनिलेशन ऑफ कास्ट असेल, एवढी तर महत्वाची पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा. तेव्हा या दृष्टीने मी सातत्याने लोकांना सांगत असतो. लोकांना सांगणं म्हणजे काय, आपण त्याचं कामच आपलं, आपलं ते कर्तव्यच आहे. ही जबाबदारी दिली बाबासाहेबांनी आपल्यावर. तेव्हा सरांनी आंबेडकरी विचार, त्याचबरोबर प्रशासकीय सेवेत त्यांना आलेले अनुभव आणि विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, बाबासाहेबांच्या अनुयायांनी काय केलं पाहिजे याबाबत अनमोल मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर फक्त डोक्यावर नाही घेतलं पाहिजे तर डोक्यातही घेतलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. याबाबत सरांनी आज उत्तम मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. असेच महत्वपूर्ण चर्चा पाहण्यासाठी पाहत राहा प्रबुद्ध भारत. धन्यवाद.